नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या व्हिडिओमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत नेपाळमधील एका अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ अशा तीर्थक्षेत्राबद्दल, मुक्तिनाथ मंदिर. मुक्तिनाथ मंदिर हे नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून सुमारे 3,500 मीटर उंचीवर हिमालयाच्या कुशीत वसलेलं आहे. हे ठिकाण अन्नपूर्णा पर्वतरांगेच्या पायथ्याशी थोरोंगला या प्रसिद्ध ट्रेकिंग खिंडीजवळ आहे. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मियांसाठी सारखंच पवित्र आहे. हिंदू भाविक याला मुक्ती क्षेत्र म्हणतात, म्हणजे मोक्ष प्राप्तीचं स्थान, तर बौद्ध बांधव याला चुमिक ग्यात्सा म्हणजे 100 पाण्यांचं ठिकाण असं संबोधतात. हिंदू धर्मात हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित आहे. हा भाग विष्णूंच्या 108 दिव्य देश स्थानांपैकी एक मानला जातो आणि भारताबाहेरचं हे एकमेव दिव्य देशम आहे. येथे विष्णू शालिग्राम या पवित्र शिलेच्या रूपात विराजमान आहेत. मंदिराच्या मागील बाजूस अर्धवर्तुळाकार भिंतीवर बैलाच्या मुखाच्या आकाराचे तब्बल 108 पाण्याचे झरे आहेत. असं मानलं जातं की या 108 धारांखाली स्नान केल्याने भाविकांच्या सर्व पापांचं क्षालन होतं आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो. म्हणूनच पहाटेपासूनच भाविक रांगा लावून इथे स्नान करण्यासाठी येतात. या मंदिराची सध्याची रचना 19व्या शतकाच्या सुरुवातीला उभारली गेली असं मानलं जातं. मात्र या स्थानाचा उल्लेख रामायण, विष्णू पुराण, स्कंद पुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो. यावरूनच या भूमीचं प्राचीनत्व आणि पावित्र्य लक्षात येतं. मुक्तिनाथ हे केवळ धार्मिक स्थळच नाही, तर जगप्रसिद्ध अन्नपूर्णा सर्किट ट्रेकचा एक महत्त्वाचा टप्पाही आहे. दरवर्षी हजारो ट्रेकर्स आणि भाविक इथे येऊन अध्यात्म आणि साहसाचा अनोखा संगम अनुभवतात. अशा प्रकारे मुक्तिनाथ मंदिर हे श्रद्धा, इतिहास आणि निसर्ग सौंदर्य यांचा अद्भुत संगम आहे. हिंदू आणि बौद्ध या दोन्ही परंपरांना एकत्र आणणारं हे स्थान खऱ्या अर्थाने मुक्तीचं प्रतीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय श्री हरी.